Hello, dear students. Today we discuss the chapter number 3. Let's separate the components of class 6 Maharashtra State Board syllabus. Here, first one concept is a mixture. सगळ्यात आधी आपल्याला देऊन ठेवलंय मिक्सचर. मिक्सचरची आपण बघणार आहोत डेफिनेशन. मिक्सचर म्हणजे काय? मिश्रण. When two or more substances are mixed together, it is called as a mixture. ज्यावेळेस दोन किंवा दोनापेक्षा अधिक पदार्थ एकत्र येतात तर काय तयार होत असतं? मिश्रण, मिक्सचर तयार होत असतं. जसं एक्झाम्पल घ्या, आपण चिवडा खातो किंवा आपण बरेचसे जे पदार्थ खिचडी वगैरे असतील किंवा भाज्या असतील, चहा असेल, तर हे सर्व काय बरं मात्र मिक्सचरचे एक्झाम्पल असणार आहेत. ओके, चला मग आपण इथे काय मात्र एक्झाम्पल बघूया मिक्सचरचे. अ मिक्सचर ऑफ अ ग्रेन विथ अ स्मॉल स्टोन अँड ट्रॅश. बघा की असं धान्य ज्याच्यामध्ये काय असतील? खडे वगैरे किंवा त्यात मात्र गवत किंवा साधारणतः आपण म्हणूया जे काही पालापाचोळा असेल किंवा जे काही धान्यातलेच मात्र खडे वगैरे हे आपले असतील तर अशाला म्हणायचं आपल्याला मिक्सचर. ओके, नंतर बघा मडी वॉटर. मडी म्हणजे काय? जो चिखल असतो, थोडक्यात आपण म्हणूया त्याला मात्र चिखला असलेलं पाणी म्हणजे काय? गढूळ पाणी आपण त्याला म्हणत असतो. ओके, चला पुढे वॉटर विथ अ सॉल्ट. पाण्यामध्ये काय असणं? नमक असणं. सॉल्टी वॉटर त्याला आपण म्हणत असतो. बरोबर, हे सुद्धा काय बरं एक मिक्सचरच आहे. कशाचं? वॉटरचं आणि सॉल्टचं. त्यानंतर मेटल विथ नॉन मेटल. बघा आपण काय घेतलं बरं? मेटल घेतलेत आणि त्याच्यामध्ये नॉन मेटल ऍड केले. नॉन मेटल म्हणजे काय? जसं प्लास्टिक असेल, वूड असेल तर हे नॉन मेटल आहेत. बरोबर, आणि मेटल म्हणजे काय? आयर्न असेल, लोखंड घ्या, कॉपर घ्या, गोल्ड घ्या, सिल्वर घ्या, हे कोण आहेत बरं? मेटल असतात. बरोबर, चला एअर इज द मिक्सचर ऑफ गॅसेस. आणि जर मिक्सचरचं जर गुड एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर काय बरं? एअर. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. जसं ऑक्सिजन आलं, नायट्रोजन आलं, कार्बन डायऑक्साईड आला, हे गॅस एकत्र जर आले तर काय तयार होत असते? एअर. हे एक मिक्सचर तयार होत असतं. चला पुढे द सबस्टन्स दॅट आर मिक्स आर कॉल्ड ॲज द कॉम्पोनंट्स ऑफ द मिक्सचर. बघा जे पदार्थ एकत्र येत असतात त्यांना काय म्हणायचं मात्र? कॉम्पोनंट्स ऑफ द मिक्सचर्स. बघा जे पदार्थ एकत्र येत असतात त्यांना म्हणायचं आपल्याला कॉम्पोनंट्स ऑफ द मिक्सचर. फॉर एक्झाम्पल इन द मिक्सचर ऑफ द हार्वेस्टिंग ग्रेन्स. जे काही आपण हार्वेस्ट केलेलं म्हणजे शेतातनं काढलेलं जे काही धान्य असतं त्याच्यामध्ये काय काय असतं? स्मॉल स्टोन, नंतर येत असतो थोडाफार कचरा असतो, स्ट्रॅश, नंतर सॉइल, आणि हे सगळे कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटत असतात. कळतं का बरं? कॉम्पोनंट्स म्हणजे काय? जे पदार्थ मिक्सचरमध्ये असतात त्यांना म्हणायचं आपल्याला कॉम्पोनंट असं म्हणायचं आहे. मग कॉम्पोनंट्स मध्ये काय काय आले? आधी सगळ्यात आधी धान्य आलं, ग्रेन आलं, त्यानंतर स्टोन आलेत, नंतर ट्रॅश आला, कचरा आला, पालापाचोळा आला, नंतर सॉइल पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ओके, चला त्यानंतर आपल्याला बघायचंय की मिक्सचर सेपरेट करण्यासाठी काही सेपरेशन मेथड दिलेल्या असतात. तत्पूर्वी आपण बघूया व्हॉट मीन बाय सेपरेशन. बघा काय म्हटलं, चला सेपरेटिंग मिक्स सबस्टन्स फ्रॉम अ मिक्सचर इज कॉल्ड सेपरेशन. बघा काय म्हटलंय की जे काही मिक्सचर असेल त्याच्यातले जे काही सबस्टन्स असतील हे सेपरेट करणं, वेगळे करणं. जसं धान्यातले आपण खडे वेगळे केलेत, बरोबर, त्यासाठी आपण काय करणार आहोत? त्याला म्हणायचं आपल्याला सेपरेशन. धान्यातला जो काही मात्र पालापाचोळा असेल किंवा मात्र पिकांचाच कचरा जो काही असेल तो बाजूला करणं म्हणजे हे काय झालं? सेपरेशन असणार आहे. ओके, चला मग बाय आयडेंटिफाईंग द डिफरन्स बिटवीन द मिक्स सबस्टन्स ट्रिक कॅन बी अ प्लॅन कॉल ॲज अ मेथड ऑफ अ सेपरेशन. बघा की मिक्सचर हे कशा टाईपचं आहे? लिक्विड आहे का त्याच्यामध्ये सॉलिड आहे का दोन सॉलिड आहेत? त्यातले सॉलिड पण कसे आहेत? ते साईज मध्ये एकदम स्मॉल आहेत का ते डिझॉल्व्ह झालेले आहेत कम्प्लिटली? हे सर्व काही बघून मात्र आपल्याला काय लागणार आहे? मिक्सचर सेपरेशन करण्याच्या काही मेथड्स आपल्याला बघायच्या आहेत. चला बरोबर, त्यामध्ये आपल्याला बघायचे फर्स्ट वन विनोईंग. म्हणजे काय? वाऱ्याचा किंवा हवेचा वापर करून काय करणं? पाखडणं किंवा उपडणं आपण त्याला म्हणत असतो, त्याला म्हणायचं विनोईंग. दुसरं हँड पिकिंग. इथे बाजूला जी डायग्राम आहे ती हँड पिकिंगचीच आहे. ओके, ज्या
इमेज मध्ये आपल्याला कताई दिसत आहेत त्या काय करतात बरं, हाताने एक एक मात्र काय करतायत बरं, गव्हातले जे काही खडे वगैरे असतील ते निवडत आहेत, त्या धान्यातले खडे निवडत आहेत. चला पुढे सिविंग म्हणजे काय, गाळण पद्धत. गाळताना आपण बघा बऱ्याचदा पाणी गाळून घेतो, त्यातला जे काही बारीक कचरा वगैरे असेल, पालापाचोळा असेल, तो गाळा जात असतो, चहा आपण गाळून घेतो, बरोबर. पुढे आहे फिल्ट्रेशन मध्ये आपण बघणार आहोत की फिल्टर पेपरचा वापर करून आपण काय करू शकतो, पदार्थांना जे असतील मिक्सर मधले पदार्थ आपण सेपरेट करू शकतो, बरोबर. पुढे सेडिमेंटेशन मध्ये आपण बघणार आहोत की जे जड पदार्थ असतात ते कुठे जाऊन बसतात बरं, तळाला जाऊन बसत असतात. तर तिथे मात्र आपल्याला काय करता येईल, वरचे पदार्थ बाजूला करता येतील आणि जड पदार्थ खाली तळाला जसं ठेवता येतील. पुढे आहे बरं मात्र काय, इव्हापोरेशन मध्ये आपण बघणार आहोत पाण्याची काय करायची, मिक्सर मधले पाण्याची वाफ करून टाकायची, ते पाणी वरती निघून जाईल वाफेच्या स्वरूपात आणि खाली आपल्याला काय असेल बरं, जो सॉलिड सबस्टन्स तो खाली उरणार आहे. तिथे इव्हॅपोरेशन आपण यूज करणार आहोत. त्यानंतर आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. आता मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये काय असते बरं, जसं बाजूला ही डायग्राम आली बघा, इथे आपल्याला बघायला भेटतंय एक मॅग्नेट आहे, ज्याला काय बरं, हे मॅग्नेटिक सबस्टन्स स्टिक झालेले आहेत, बरोबर. खाली उरलेले कुठले सबस्टन्स असतील बरं, मग हे खाली जे असतील ते नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स असणार आहेत. म्हणजे काय असेल, पेपर असेल, थर्मोकॉल असेल, वूड असेल, बरोबर, जसं प्लास्टिक, ग्लास वगैरे असे जे सबस्टन्स असतील ते खाली राहतील. आणि जे मेटलचे पार्ट आहेत, मेटलमध्ये सुद्धा आयर्न, कोबाल्ट, निकेल हे तीनच मात्र मेटल असे जे कोणाला स्टिक होत असतात, यस, मॅग्नेटला स्टिक होत असतात. चला प्रमाण आपण बघूया वेगवेगळ्या सेपरेशन मेथड मध्ये. सगळ्यात आधी फर्स्ट वन आपण बघूया विनोईंग. काय बरं, विनोईंगचा अर्थ काय होत असतो, हवेचा मात्र वापर करून ज्यामध्ये जो काही धान्यातला कचरा असेल, म्हणजे ते लाईट पार्टिकल असतील, धान्यातला येणारा जो काही हलका कचरा असेल किंवा धान्यातले जे काही धूळ वगैरे असेल, बरोबर, ही सेपरेट करणं, याला म्हणायचं आपल्याला विनोईंग. बघा काय म्हटलंय, विनोईंग इज द मेथड ऑफ सेपरेटिंग हेवी ग्रेन्स फ्रॉम द लाईट चॅफ विथ द हेल्प ऑफ वाइंड. आता तुम्ही म्हणाल की सर ग्रेन्स म्हणजे काय, धान्य कसं असतं, जड असतं, हेवी असतं, बरोबर. आणि त्याच्यातला जो लाईट चाप आहे, चाप म्हणजे काय, पालापाचोळा, बरोबर. जो काही पालापाचोळा असतो धान्यातला, बरोबर, तो कचरा थोडक्यात तो काय करायचा, आपल्याला वाऱ्याचा वापर करून तो काय करायचं, धान्यातनं सेपरेट करायचा आहे. तर या प्रोसेसला आम्हाला म्हणायचंय विनोईंग. ओके, म्हणजे थोडक्यात काय, उपणणे. आपण बघतो इथे बरं मात्र जे शेतकरी आहेत त्यांच्या हातामध्ये मात्र एक कढई आहे, त्या कढईमध्ये धान्य आहे आणि धान्यातला जो मात्र धान्य जड असल्यामुळे ते कुठे पडतंय, सरळ खाली पडतंय, बरोबर. आणि त्यातला हलका जो कचरा आपल्याला दिसतोय हा वाऱ्याने काय होतं, बाजूला उडताना आपल्याला दिसतोय, बरोबर की नाही. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला बघायला भेटेल, मिक्सचर ऑफ द ग्रेन्स अँड द चाफ इज थ्रोन इन द एअर. द वाइंड ब्लो अवे द लाईट चाफ, heavy grain fall straight down. Those grain are separated from the chaff. These tasks can be done quickly with the help of the winnowing machine. आता विनोइंग मशीन मध्ये पण तेच असणार आहे, काय की एका बाजूने आपण जे काही मिक्सचर टाकू, ते मिक्सचर मध्ये काय असेल बरं, चाप पण असेल आणि दुसरं काय असेल बरं, मात्र त्यामध्ये येणारं जे धान्य असेल, ग्रेन पण असणार आहे, बरोबर. हे दोघांचं आधी मात्र आपण मिक्सचर घेतलं, इथे एक इलेक्ट्रिक मोटर बसवलेली असते, इथे मात्र एक फॅन येत असतो. फॅन काय करतो, फोर्सफुली एअर्स क्रिएट करतो आणि धान्य जड असल्यामुळे ते एका खाली येत असतं, हेवी ग्रेन्स एका बाजूला केप्ट होणारे आणि एका बाजूला मात्र काय होईल सांगा तुम्हीच, एका बाजूला जे लाईट पार्टिकल असतील म्हणजे हलके पार्टिकल आहेत ते एका बाजूला सेपरेट होणार आहेत. या प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचंय, विनोईंग असं म्हणायचं आहे. चला कशी प्रोसेस वर्क करते बघूया. चला सगळ्यात आधी मिक्सचर ऑफ द ग्रेन अँड चॅप, जे मिक्सचर आहे चॅपचं किंवा ग्रेनचं, त्याला काय करणार आहोत आपण, वाइंड किंवा फॅनच्या मदतीने त्यातनं काय करणार आहोत, लाईट चाप मात्र हा सेपरेट करणार आहोत आणि हेवी ग्रेन आपल्याला खाली उरणार आहे. ओके, चला आता त्यानंतर आता सेकंड मेथड आपल्याला बघायची, हँड पिकिंग. हँड पिकिंगचा अर्थ होत असतो की हाताने निवडणे. बघा बऱ्याचदा काही वस्तू ज्या असतात सहज सोपं, ज्यावेळेस त्या एकत्र मिक्स होत असतात तर त्यावेळेस हँड पिकिंगने आपण निवडत असतो. सोपं उदाहरण घ्या, आई ज्यावेळेस बाजारात जाते, बाजारात गेल्यानंतर एका पिशवीमध्ये सर्व काही मात्र बाजार भरून आणत असते, बरोबर. आणि घरी आल्यानंतर काय करतो बरं, आईला मदतीला आपण बसत असतो आणि एक एक वस्तू त्याच्यातनं निवडत असतो. जसं आपण म्हणूया, गिलकी असतील एका बाजूला, दोडकी असतील एका बाजूला, वांगी एका बाजूला, मिरच्या एका बाजूला, आपण अशा या वस्तू काय करतो, एका एका हाताने निवडून बाजूला करत असतो. इथे कुठल्याही मशीनचा, कुठला सेवचा, गाळणीचा वगैरे वापर करत नाही. कळलं का बरं. हँड पिकिंग मध्ये फक्त आपल्याला काय करायचे आहेत, जे ऑब्जेक्ट आहे त्याचा कलर,
त्याचा सेप आपल्या लक्षात घ्यायचा आहे आणि त्यावरनं त्याचा काय करायचं बरं थोडक्यात निवडून बाजूला करायचे आहेत. ओके, चला मग बघूया. हँड पिकिंगचा अर्थ काय होत असतो? स्मॉल स्टोन और पीसेस ऑफ द ट्रॅश फाउंड इन अ ग्रेन कॅन बी सेपरेटेड बाय द पिकिंग them out by hand after observing their shape and color. This method is called as a hand picking. बघा, साधा आपल्याला मात्र धान्यातला आणि काय खड्यांमधला फरक कळतो, बरोबर? ते आपण काय करू शकतो? सहज निवडून बाजूला करू शकतो. बघा पुढे बघा काय म्हटलंय, पॉइंट टू बी नोट. स्मॉल स्टोन पीसेस ऑफ ट्रॅश और अदर अनवॉन्टेड मटेरियल मे बी अ मिक्स विथ अ ग्रेन. बघा आपल्याला बघायला भेटतंच की जे धान्य असतं धान्यामध्ये मात्र बारीक माती, बारीक खडे, परत मात्र कचरा हा आलेलाच असतो आणि तो काय करतो आपण एक एक मात्र हाताने उचलून तो बाजूला टाकत असतो आणि धान्य हे स्वच्छ करत असतो. कळलं का बरं? म्हणजे ग्रेन्स आपण ज्यावेळेस काय करतो मात्र मिक्सर मधले जे ग्रेन्स असतील हा सेपरेट करण्यासाठी सोपी मेथड असते आपली काय हँड पिकिंगची, बरोबर? हँड पिकिंगद्वारे मात्र ते सेपरेट करत असतो. बघा, they are removed one by hand. Now this method is called as a hand picking. Okay, this task is easy when the impurities are less in numbers. We use the same method to pick out the chilies from the vegetable during the meals. बघा आता लक्षात द्या, हँड पिकिंग ही मेथड वापरणं तसं सोपं आहे, पण जर एखाद्या धान्यामध्ये जास्त दगड किंवा कचरा असेल तर ते हँड पिकिंगने मात्र सहज सेपरेट करणं एवढं सोपं काम नाही. पण ज्यावेळेस लेस नंबर ऑफ जर काय असतील बरं अशा पद्धतीने स्टोन वगैरे असतील किंवा इम्प्युरिटीज जर असतील तर ते सेपरेट करणं हे सहज सोपं असणार आहे हाताने, बरोबर? समजा आता आपण जेवायला बसतो, लास्टला दिलेला एक पॉईंट आपल्याला, वी यूज द सेम मेथड टू पिक आउट द चिल्ली फ्रॉम द व्हेजिटेबल ड्युरिंग द मील्स. बघा, ज्यावेळेस आपण काहीतरी खायला बसतो आणि त्यावेळेस आपल्याला तिखट आवडत नसेल तर आपण त्याच्या काय करतो, खिचडीमधल्या मिरच्या असतील किंवा भाजीतल्या मिरच्या असतील या काढून मात्र बाजूला टाकत असतो. जे न आवडणाऱ्या वस्तू असतील, जसं काहींना मात्र लसूण आवडत नाही, काहींना त्याच्यात कांदे आवडत नाही, तर ते हाताने मात्र बाजूला आपण करून आणि उरलेला पार्ट आपण खात असतो. म्हणजे याचा अर्थ हँड पिकिंगचा यूज करून आपण जे अनावश्यक विनाआवडीच्या गोष्टी असतील त्या आपण बाजूला करू शकतो. चला त्यानंतर आपल्याला बघायचंय सिविंग. आता सिवचा अर्थ होत असतो SIEVE, सिव. सिव म्हणजे काय की गाळणी, तिला म्हणतो आपण चाळणी. गाळणीला काय असतात बरं, बारीक बारीक मात्र होलीत असतात. आता ती गाळणी कशा प्रकारची आहे, कशासाठी वापरायची त्याच्यावरती ते ठरत असतात. कळलं का? त्याचा यूज कसा आहे त्याच्यावरती ठरत असतो. आपल्याला कळतंय की काय की जी गाळणी असते किंवा चाळणी तिला म्हणतो आपण, तर ती चाळणीचा वापर करून आपण काय करत असतो बघा, दोन प्रकारचे जर समजा सॉलिड सबस्टन्स असतील ज्यातले काही बारीक आहेत आणि काही जाड आहेत तर ते सेपरेट करण्यासाठी आपण चाळणीचा वापर करत असतो. चला बघूया मग काय म्हटलंय. Sieving is a method of separating particles of the different size in a mixture by using a sieve. Sieving is a method of separating particles of the different size in a mixture by using a sieve. हे बरोबर लक्षात ठेवायचं आहे की वेगवेगळे प्रकारचे जे काही पार्टिकल असतात, काही छोटे काही मोठे, यांचा मात्र आपल्याला काय करायचं गाळणीचा वापर करून ते मात्र सेपरेट करायचे आहे. चला आपण पुढे पॉइंट टू बी नोट. काय काय पॉइंट नोट करता येईल आपल्या सिविंग मध्ये? इन अ सिविंग अ सिव विथ होल्स ऑफ द इवन साइज यूज. बघा, जी गाळणी का जी चाळणी असते ना तिला सारखेच होल असले पाहिजे. जाड मोठे जर असतील ते चालणार नाही, नाहीतर काय होईल त्यासोबत बारीक बरोबर मात्र जाड पण काय होणार आहे बरं मात्र पदार्थ गळून जाणार आहे. पुढे जर बघितलं स्मॉलर पार्टिकल्स जसं फाईन पावडर असेल किंवा ब्रँड असेल पासेस थ्रू द होल ऑफ द सिव. बघा जरा, जसं बऱ्याचदा बघत असतो आपण की जसा जो कोंडा असतो किंवा पीठ असतं हे काय होत असतं चाळणीतनं खाली गळून जात असतं. पुढे बघा, लार्ज पार्टिकल्स रिमेन्स ऑन द सरफेस ऑन द सिव. बघा, जे काही लार्ज पार्टिकल असतात बरं मात्र मोठे मोठे जे खडे वगैरे असतात ते कुठे राहून जातात, सी वरती राहून जातात आणि ते आपण सहज सेपरेट बाजूला करू शकतो, बरोबर? पुढे दिस मेथड इज यूज टू सेपरेट द टू सॉलिड सबस्टन्स दॅट डिफर इन अ साइज. बघा, दोन वेगवेगळे जे सॉलिड सबस्टन्स येणार आहेत ज्यांची वेगवेगळी साईज आहे त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, दोन पदार्थ सेपरेट करू शकतो. सॉलिड सबस्टन्स, स्थायू पदार्थ. एक्झाम्पल, सेपरेटिंग ब्रॅन फ्रॉम अ फ्लोअर. बघा, जे काही ब्रॅन असतं, ब्रॅन म्हणजे काय, कोंडा. आपण बघतो आईला पीठ गाळताना आपण बघितलेलं आहे चाळणीने ज्यावेळेस पीठ आई गाळते तर त्यावेळेस काय होतं, पीठ खाली गळून जातो आणि जाड जो कोंडा असतो बरं मात्र धान्यातला
जो पिठातला तो बाजूला सेपरेट होत असतो आणि जेणेकरून मात्र पोळ्या किंवा भाकरी असतील एकदम सॉफ्ट आल्या पाहिजे, त्या चरबट लागायला नको, त्यासाठी आपण कोंडा काय करतो मात्र याच पद्धतीने सेविंग मेथडने तो सेपरेट करत असतो. चला बरं, पुढे म्हटलंय त्यांनी सँड फ्रॉम ग्रॅव्हल. बघा, जी काही बारीक सँड असते, वाळू असते, आपण बांधकामासाठी वापरतो. ग्रॅव्हल म्हणजे काही ज्या खडे वगैरे असतात बरं मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या, ते त्याच्यातनं आपण सेपरेट करून सँड बाजूला काढत असतो. तशाच पद्धतीने मात्र विटा वगैरे तयार करण्यासाठी जी माती लागत असते, तिथले दगड वगैरे बाजूला करण्यासाठी सुद्धा सिवचा वापर केला जात असतो. कळतं का बरं? मग आपल्याला माहिती आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात बरं, सिव ह्या येत असतात, त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स सेपरेट करू शकतो. चला पुढे, फिल्ट्रेशन. आता फिल्ट्रेशन, आता ही एक जी मेथड आहे त्यात काय केलं तर सेपरेटिंग द इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल फ्रॉम द liquid by passing the mixture through a strainer or a sieve with a very fine mesh or a filter paper. आता लक्षात घ्या, इथे आपण एकतर काय करू शकतो, स्ट्रेनरचा किंवा सिवचा किंवा मात्र मेशचा किंवा फिल्टर पेपरचा, याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण्या असतील त्याला चाळणी म्हणतो आपण तिचा, किंवा फिल्टर पेपरचा आपण वापर करून इथे पदार्थ काय करू शकतो, जे पदार्थ लिक्विड मध्ये आहेत. आता मागची मेथड जरा वेगळी बघा, सेविंग मध्ये काय आहे, दोघी सॉलिड सबस्टन्स असतील, इथे एक लिक्विड आणि दुसरा कसा आहे मात्र सॉलिड सबस्टन्स असणार आहे. जरा फरक लक्षात घ्या. ओके, मग जसं आपल्याला काय करायचंय, जे इनसोल्युबल सॉलिड पूर्णपणे ते विरघळायला नको, इनसोल्युबल असले पाहिजे. बरोबर, अ मिक्सचर मे बी कंटेन अ लिक्विड अँड इनसोल्युबल सॉलिड. असं मिक्सचर ज्यामध्ये मात्र एक कोण असलं पाहिजे, लिक्विड असलं पाहिजे, बरोबर, आणि दुसरा कोण असला पाहिजे, इथे जसं आपण म्हणूया सॉलिड फॉर्म मध्ये बघा, जसं वेगवेगळे बारीक मातीचे खडे असतील किंवा ज्याला म्हणूया आपण बरोबर मात्र बारीक माती असेल ते आपल्याला इथे घेता येईल. बरोबर, दिस इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल डू नॉट डिझॉल्व इन द लिक्विड. बघा, ती विरघळायला नको, नमक वगैरे चालणार नाही, ती विरघळून जातं, डिझॉल्व होऊन जाणार आहे, ते चालणार नाही ते. बरोबर, वी यूज अ फिल्टर पेपर व्हेरी फाईन प्लेस इन अ फनेल. बघा, आता जर आपण इथे जर फनेल घेतला आणि फनेल मध्ये जर बघितला तर हा काय बरं, फिल्टर पेपर आहे, आणि फिल्टर पेपरला एकदम मायक्रोस्कोपिक काय येत असतात, स्पोर येत असतात, त्यातनं कुठला सॉलिड सबस्टन्स पास होत नाही, फक्त त्यातनं काय होणार आहे, लिक्विडच फक्त या फिल्टर पेपर मधनं पास होणार आहे. ते पूर्ण फिल्टर पेपर हा लावलेला आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस वरून काय करू आपण फनेल मध्ये, म्हणजे फिल्टर पेपर असा वरून असेल, त्याच्यातनं ज्यावेळेस ते लिक्विड पास होईल ना, तर त्यावेळेस मात्र जेवढे सॉलिड सबस्टन्स असतील ते वरती तिथे अटकतील आणि फक्त इथे मात्र काय होणार आहे, लिक्विड फक्त खाली ड्रॉप बाय ड्रॉप मात्र फनेल मधनं खाली येणार आहे. ओके, चला त्यानंतर बघितलं आपण जे काही इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल असतात आर ट्रॅप ऑन द फिल्टर पेपर. बघा, जे इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल आहे पुढे ट्रॅप होऊन जातील, वरतीच ते ट्रॅप होणार आहे. आणि बघा, दिस मेथड इज यूज टू सेपरेट अन इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम अ लिक्विड. या मेथडचा यूज करून मात्र जे इनसोल्युबल सॉलिड असतात, जसं साधं एक्झाम्पल घ्या, सिवचा यूज करून मात्र आपण काय करतो, चहा मधून बघा जे काही चहा पावडर असते तर ती चहा मधनं ती आपण सेपरेट करण्यासाठी काय करत असतो, सिवचा पण आपण वापर करतो, ज्याच्यामध्ये एकदम बारीक फाईन होल असतात. बरोबर, कधी कधी मात्र बारीक जर घाण असेल पाण्यामध्ये तर आपण काय करतो, साधा एखाद्या कापडचा वापर करून सुद्धा ते पाणी गाळून घेऊ शकतो. याचा अर्थ ती सुद्धा काय बरं एक प्रकारचं मायक्रोस्कोपिक स्पोर मधनं मात्र अशी जी घाण असेल खूप बारीक सॉलिड फॉर्म मधली ती पास होणार नाही. ती जशी जशी कापडमध्ये अटकून जाईल आणि फक्त पाणी पाणी लिक्विड फक्त पुढे पास होणार आहे. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर बऱ्याचदा बघा आपल्याला आज इथे असा एक क्वेश्चन विचारला आहे, ज्यावेळेस पब्लिक प्लेसमध्ये जातो किंवा हॉस्पिटलला जातो तर आपण मास्क लावलं पाहिजे. काय कारण आहे बरं, का मास्क लावलं पाहिजे आपण? आता सगळ्यात आधी तुम्ही मला सर याचा फिल्ट्रेशनचा काय संबंध, तर सिंपल लक्षात घ्या, जे काही एअरमध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला भरपूर पेशंट असतात आजारी, बरोबर, तिथे टीबीचे पेशंट असतील किंवा तिथे आपण बघितलं मागे करोना सारखी भयानक साथ चालू होती, त्यावेळेस असे जे काही व्हायरस असतात टीबीचे, करोनाचे किंवा बाकी इतर आजारांचे जे इन्फेक्शियस डिसीज असतात त्यांचे व्हायरसेस किंवा धूळ वगैरे असेल तर ही सहज आपण काय होत असते, नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे आपल्या शरीरात जाते आणि त्यावेळेस आपण आजारी पडण्याचे चान्सेस असणार आहेत. अशा वेळेस काय केलं पाहिजे, आपण जर मास्क लावलेलं असेल तर त्यावेळेस अशा मायक्रोस्कोपिक स्पोर मधनं मात्र फक्त एअर पास होईल, बाकी मात्र इतर व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया वगैरे हे पास होतील, पण खूप कमी प्रमाणात किंवा जवळपास नसल्यासारखेच. कळलं का बरं, ज्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. कळलं बरं, मग हे पण लक्षात असू द्या की आपण रुमाल वगैरे जो बांधतो तो सुद्धा एक सिवचंच काम करणार आहे. कळतं बरं.
चला पुढे जायचं आपल्याला सेडिमेंटेशन अँड डिकॅन्टेशन. बघा ही जरा वेगळीच प्रोसेस आहे किंवा मेथड आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कळतंय की कुठलाही पदार्थ जो जड असतो तो कुठे जातो तर तो तळाला बसत असतो. बघा जसं सॉइल पार्टिकल आर सेटल डाऊन ऍट द बॉटम. बघा जर आपण एका बिकरमध्ये किंवा ग्लासमध्ये जर समजा माती मिश्रित जर पाणी घेतलं तर काही वेळानंतर काय होणार आहे बरं, जे सॉलिड पार्टिकल आहेत, जे मातीचे कण आहेत, ते कुठे जाऊन बसतील, तळाला जाऊन बसणार आहेत. आणि आपण काय केलं, थोडस जर समजा या ग्लासला टिल्ट केलं, याचा अर्थ थोडस याच्यातलं जर समजा टिल्ट करून जर पाणी जर काढून घेतलं तर खाली काय राहतील, फक्त शिल्लक फक्त सॉलिड पार्टिकल मात्र ग्लासमध्ये शिल्लक राहणार आहे. यातलं प्युअर जे वॉटर असेल ते क्लीन वॉटर आपल्या बाजूला सेपरेट करता येणार आहे. कळलं का बरं? बघा मग काय बरं, आधी सेडिमेंटेशन म्हणजे काय आणि डिकॅन्टेशन म्हणजे काय, या दोघी डेफिनेशन आपण बघूया बरं. ओके, जसं आपण बाजूला एक्झाम्पल दिलंय तर घेऊया. चला, if the muddy water in a glass is left undisturbed for a long duration, the soil particles settle at the bottom. If that water is carefully poured into another glass, clean water is obtained. The soil remains behind. The process where insoluble heavy solid particles, जरा महत्वाचं इथे मात्र, insoluble heavy solid particles जे असतील they are settled at the bottom. ते जे काही हेवी पार्टिकल असतात ते कुठे सेटल डाऊन होतात, बॉटमला. तर यालाच म्हणायचं आपल्याला सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजे काय, तळाला जाणं. सेडिमेंटेशनचा अर्थ काय होतो, तळाला जाणं. वरती एक लिक्विड असेल आणि खाली तळाला मात्र सॉलिड पार्टिकल जाणार आहे. बाय टिल्टिंग द वेसल्स द लिक्विड कॅन बी स्लोली पोर्ड आउट. दिस इज कॉल्ड ॲज अ डिकॅन्टेशन. बघा, टिल्टिंग द वेसल, हा ग्लास आपण टिल्ट केला, वाकवला थोडा आणि हळूच तिथे वरचं काय करायचं, आपल्याला लिक्विड काढून घ्यायचंय आणि बाकी मात्र सॉलिड पार्टिकल त्याच्यामध्ये ॲज इट इज असणार आहेत. कळलं का बरं? चला, मडी वॉटर कंटेन द वॉटर लिक्विड अँड द सॉइल पार्टिकल इनसोल्युबल सॉलिड्स. नाउ when left undisturbed, heavy soil particles settle down at the bottom due to the gravity. This process of the settling of a heavy particle is called as the sedimentation. बघा, जे काही सॉलिड पार्टिकल सेटल डाऊन झाले त्याला काय म्हणायचं, आपला सेडिमेंटेशन असं म्हणायचंय. बाय टिल्टिंग द वेसल केअरफुली द लिक्विड अबोव द सटल पार्टिकल इज स्लोली poured into another vessel, leaving the sediment behind. बघा, ज्यावेळेस काय करतो आपण, ज्यावेळेस याला जरा मात्र फोर केला असं जर समजा आपण हे केलं तर त्यात काय शिल्लक राहणार, खाली फक्त लिक्विड हे मात्र कशामध्ये येऊन जाईल, बिकर, दुसऱ्या ग्लासमध्ये किंवा बिकरमध्ये येणार आहे. आणि याच्यामध्ये मात्र फक्त काय राहतील, सेडिमेंट असलेले फक्त सॉइल पार्टिकल हे शिल्लक राहणार आहेत. बापरे, दिस प्रोसेस ऑफ द पोरिंग आउट द क्लिअर लिक्विड विदाउट डिस्टर्बिंग द सेडिमेंट इज कॉल्ड ॲज द डिकॅन्टेशन. पहिली एक प्रोसेस दाखवली ही आहे बरं सेडिमेंटेशनची, ज्याच्यामध्ये काय करायचं, हेवी पार्टिकल हे तळाला मात्र सेटल होऊ द्यायचे. आणि नंतर डिकॅन्टेशन मध्ये काय करायचं, त्याला फक्त थोडं टिल्ट करून आणि त्याच्यातनं काय करायचं बरं, लिक्विड पार्ट काढून घ्यायचा आहे आणि खाली तळाला मात्र काय करायचं, आपल्याला सॉलिड पार्ट ॲज इट इज शिल्लक राहू द्यायचा आहे. कळलं का मग फरक दोघांमधला? सेडिमेंटेशन म्हणजे हेवी पार्टिकल तळाला बसू देणं आणि डिकॅन्टेशनचा अर्थ असतो सॉलिड पार्टिकलला न डिस्टर्ब करणं, वरचं लिक्विड हे काय करणं, सेपरेट करणं. चला पुढे जाणार आहोत आपण आणि आपल्याला बघायचं आता चर्निंग. बघा, बऱ्याचदा आपण ऐकलेलोच आहोत की जेव्हा साजूक तूप तयार केलं जात असतं दह्यापासनं, तर त्यावेळेस मात्र किंवा बऱ्याचदा आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनींचे काय बघायला भेटतं, लोणी विकायला असतं. आता तुम्ही म्हणा सर की हे लोणी तयार कसं केलं जात असेल बरं मात्र. ओके, बघूया बरं मात्र ती प्रोसेस काय असते आणि त्यासाठी चर्निंग प्रोसेस ही कशी युजफुल ठरते हे आपण बघणार आहोत. ओके, चला बरं मग बटर कसं तयार केलं जातं हे आपल्या थोडक्यात काय करायचंय, चर्निंग थ्रू बघायचं आहे. बघा, चर्निंग इज अ मेथड ऑफ सेपरेटिंग बटर फ्रॉम द बटर मिल्क. बटर मिल्क म्हणजे काय, ताक. बरोबर, ताक मधनं आपल्याला काय करायचंय, ताक मधनं आपण थोडक्यात काय करणार आहोत, बटर हा सेपरेट आउट करणार आहोत. वेन कर्ड इज चर्ड for some time using the churning device called as the ravi, butter start floating on the buttermilk. Since butter is fatty and light, it floats on the buttermilk and can be easily separated. जरा समजून घ्या चला प्रोसेस. समजा आपण घेताना बटरमिल्क घेतलंय. बटरमिल्क म्हणजे काय, थोडस लिक्विड टाइप मध्ये कर्ड, याचा अर्थ लिक्विड कर्ड घ्यायचं आपला दह्याचं. दही असेल पण त्याच्यामध्ये पाणी जास्त असेल, बरोबर. आणि त्याला ज्यावेळेस काय करू, चर्न करू म्हणजे काय, घुसळणे. ज्यावेळेस आपण काय करू, चर्निंग डिव्हाइसचा यूज करू, याचा अर्थ रवीचा वापर करून ज्यावेळेस त्याला चांगलं घुसळू ना, तर यातले जे काही साधारणतः फॅट असतील तरी कुठे येऊन
हे टॉपला येणार आहे. कारण का टॉपला येणार आहेत? ते वजनाने हलके असणार आहेत, त्यामुळे ते वरती टॉपला येतील आणि ते कुठे कलेक्ट व्हायला सुरुवात होतील? सरफेसला कलेक्ट व्हायला सुरुवात होणार आहे, बरोबर. आणि आता जो काही फॅट असेल तर हे फॅट वरती आलेत, तर या फॅटलाच काय म्हणायचं आपल्याला? दिस इज अ बटर. ओके, बटर कलेक्ट व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, आपण बघतो ज्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतात, मिल्क प्रोसेसिंग युनिट असतात, तर तिथे मात्र मोठे मोठे डिव्हाइस लावले असतात आणि याचा यूज करून काय करत असतात? वरती मात्र घी वगैरे तयार करत असतात. ओके, आणि ज्यामध्ये कधी कधी बटर पण मात्र ते सेपरेट आउट करत असतात. बरोबर. आपण बऱ्याचदा पावभाजी वगैरे बनवतो, तर त्यावेळेस कशाची आवश्यकता असते? बटरची आवश्यकता असते. वेगवेगळे पदार्थ, पावभाजी वगैरे किंवा बरेचसे पदार्थ बनवताना आपण काय करतो? बटरचा वापर करत असतो. चला आपण काय म्हटलं? पॉइंट टू बी नोट. कर्ड इज टेकन इन टू द वेसल अँड चर्न युझिंग अ चर्निंग डिव्हाइस. रवी, churning pushes the butter particle to the edge of the vessel. Butter particles stick together to form a large lump. बघा, तुम्हाला बघायला पडेल हे बटर पार्टिकल एकमेकांना चिपकलेत आणि ते काय फॉर्म करतायत? लंप फॉर्म करताना दिसत आहेत. बटर इज अ फॅटी अँड लाईट, सो इट इज अ फ्लोट ऑन द बटर मिल्क. ते लाईट असल्यामुळे ते कुठे फ्लोट करतात? टॉपला फ्लोट करणार आहेत. बघा, याचा युजेस कुठे केला जातो? चर्निंग इज अ यूज इन अवर डेली लाईफ टू separate the butter from the curd. It is an the important process in the dairy industries. बघा, आपल्याला इथे जो काही बटर दिसतोय, तो बटर कलेक्ट करण्यासाठी मोठ्या मोठ्या मशिनरीचा यूज केला जात असतो, ज्यामध्ये मोठे मोठे चर्नर यूज केले जात असतात. ते बटरला कंटिन्युअस काय करतात? चर्न करतात आणि त्यातनं मात्र बटर हे काय होत असतं? सेपरेट आउट होत असतो. बटर मिल्क मधनं सेपरेट करण्यासाठी त्याचा यूज केला जात असतो. जर आपण पुढे बघायचं आपल्याला अदर युजेस मध्ये जरा इम्पॉर्टंट दिलंय. इन लार्ज डेअरीज मशीन्स आर यूज टू सेपरेट द क्रीम फ्रॉम द मिल्क. बघा, मिल्क मधला क्रीम सेपरेट करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं? अशा पद्धतीचा डिव्हाइस यूज केला जातो. इन अ ब्लड बँक मशीन्स आर यूज टू सेपरेट द कॉम्पोनंट्स. बघा, आता हे बाजूला आपल्याला जे सॅम्पल घेतले ते कशाचे आहेत? ब्लडचे, टेस्ट ट्यूब मध्ये. आणि यातले कॉम्पोनंट्स आपल्याला सेपरेट करायचे, जसं WBC असेल, RBC असतील, हे कॉम्पोनंट सेपरेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं? बरं मात्र बघा, तर त्यासाठी सिंपल वेल्डेड मात्र चर्निंग ही प्रोसेस नाही केली जात, त्यासाठी सेंट्रिफ्युगल मशीन यूज केलं जात असतं, जे थोडं स्पीडली फिरत असतं. त्यातले कॉम्पोनंट्स काय होत असतात? ऑटोमॅटिक बरं एका बाजूला ते सेपरेट आउट होत असतात. याचा अर्थ जे हाय स्पीड मध्ये फिरवल्यानंतर काय होतील? ब्लड मधले कॉम्पोनंट्स हे सेपरेट आउट होत असतात. याला म्हटलं जात असतं काय? चर्निंग प्रोसेसचा थोडक्यात इथे काय केला गेलाय? ऍप्लिकेशन केलं गेलेलं आहे. चला त्यानंतर आपण बघूया इव्हॅपोरेशन. आता इव्हॅपोरेशन म्हणजे काय? साधं पाण्याची वाफ होणं, याला काय म्हणतो आपण? इव्हॅपोरेट असं म्हणत असतो. ओके, म्हणजेच काय? नाऊ वॉटर इज लिक्विड वॉटर इज कन्वर्टेड इनटू द गॅसेस स्टेट. दिस इज कॉल्ड ॲज अ इव्हॅपोरेशन. ओके, चला मग आपल्याला कळतंय की दोन पदार्थ आता असे आहेत. एक पदार्थ पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे. जसं एक्झाम्पल घ्या, नमकचं पाणी असेल. आता नमक तर आपल्याला बाजूला काढायचंय, मग काय करावं लागेल? जस्ट पाण्याला आपण काय करू? बरं मात्र चांगलं हिट करू ना, तर ते ज्यावेळेस काय होईल? बरं, पाण्याची वाफ होऊन काय होणार आहे? ती वरती निघून जाईल आणि खाली शिल्लक काय राहणार आहे? तळाला नमक शिल्लक राहणार आहे. बऱ्याचदा आपण खारट शेंगदाणे बनवतो किंवा खारट फुटाणे बनवतो, त्यावेळेस आपल्याला बघायला भेटतं जे काही खारट नमकचं जे पाणी असेल त्याच्यावरती शिंपडलं जातं आणि ते थोड्या वेळाने मात्र पाणी हे निघून जातं त्यातलं आणि खाली काय शिल्लक राहत असतं? खाली फक्त ते शेंगदाण्यांना किंवा फुटाण्यांना नमक लागलेलं आपल्याला दिसत असतं. पांढऱ्या पांढऱ्या कलरचं नमक हे शिल्लक राहत असतं. म्हणजे याचा अर्थ तिथे कसा यूज केला गेलाय? इव्हॅपोरेशनचा यूज केला गेलेला आहे. चला मग बघूया व्हॉट मीन बाय इव्हॅपोरेशन. नाउ evaporation, the process of a liquid turning into the gaseous state due to the heat is called as the evaporation. बघा, जे डायरेक्ट लिक्विड आहे त्यांना कशामध्ये कन्वर्ट करणं? गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्ट करणं. कशाचा यूज करून? हिटचा यूज करून. याला काय म्हणायचं आपल्याला? इव्हॅपोरेशन असं म्हणायचं आहे. चला बरं मग आता बघूया नोट्स पॉइंट मध्ये काय काय नोंदवलं बघूया. इव्हॅपोरेशन चेंजेस अ लिक्विड इनटू अ वेपर्स. दिस मेथड इज यूज वर्ल्ड वाइड टू ऑब्टेन द सॉल्ट. जगभरात ही मेथड वापरली जाते. नो एक्स्ट्रा फ्युल इज नीडेड टू बी बर्न अँड सोलर एनर्जी सनलाइट इज यूज फॉर दिस पर्पज. आता हे जरा पॉइंट समजून घ्या. आपल्याला माहिती आहे समुद्राचं पाणी हे लिक्विड फॉर्म मध्ये जरी असलं पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय असतात? सॉल्ट असतात. आता ते सॉल्ट आपल्याला सेपरेट करायचे बरं मात्र कशातनं? या पाण्यातनं. माशास काय करणार होतो आपण की थोडे छोटे छोटे मात्र पॅन्स म्हणजे काय वाफेत आपल्याला तयार करायचे आणि वाफ्यांमध्ये काय करायचंय? ज्यावेळेस भरती येईल ना तर त्यावेळेस समुद्राचं पाणी भरून घ्यायचे आणि एकदा पाणी भरलं गेलं का लगेच ते काय करायचे? बरं मात्र ते वाफे आपल्याला बंद करून घ्यायचे बरं मात्र. ओके, आणि नंतर काय होईल? बरं जसं जसं मात्र पुढे कडक ऊन पडत जातं किंवा उन्हाळा येत असतो तर उन्हाळ्यामध्ये काय होणार आहे? हे जे काही वाफ्यांमधलं पाणी त्यातलं पाण्याची वाफ व्हायला सुरुवात होणार आहे. मग पाणी निघून जाईल, मग खाली काय शिल्लक राहील? बरं
खाली फक्त नमक शिल्लक राहणार आहे. आता तुम्ही म्हणा सर नमक त्याच्यामध्ये माती वगैरे, हो त्याच्यामध्ये माती वाळू वगैरे असेल, पण याला पुढे काय केलं जात असतं, वरचं नमक हे काढून आणि त्याला मात्र फिल्टर केलं जात असतं. मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ते फिल्ट्रेशनसाठी, आणि प्युअर फॉर्म मधलं जे सॉल्ट असेल ते आपल्याला पॅक करून मात्र कुठे पाठवलं जात असतं, बाजारात किंवा मार्केटला ते येत असतं. मग अशा पद्धतीने इव्हॅपोरेशनमुळे मात्र लक्षात घ्या की आपल्याला पाण्याला वाफ देण्यासाठी, हीट देण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता नाही. डायरेक्ट एनर्जी कोणापासून मिळणार आहे, सनपासूनच एनर्जी आपल्याला मिळणार आहे. आणि अशा वेळेस मात्र काय होणार आहे बरं, सिंपल आपल्याला दोन जे काही सबस्टन्स होते, एक होतं वॉटर आणि दुसरं काय होतं सॉल्ट, हे सेपरेट आउट करता आले. कशाचा यूज करून, इव्हॅपोरेशनचा यूज करून आपण सेपरेट करू शकतो. कळलं का बरं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मात्र शेअर करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. बरोबर. आता मॅग्नेटिक सेपरेशन, चला मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये जर आपण म्हटलं तर इथे आपण आधी सगळ्यात डेफिनेशन बघून घ्या. मॅग्नेटिक सेपरेशन इज अ मेथड यूज टू सेपरेट मॅग्नेटिक सबस्टन्स लाईक आयर्न, कोबाल्ट आणि निकेल. लक्ष द्या जाता, काही मॅग्नेटिक सबस्टन्स असतात याचा अर्थ ते फक्त मॅग्नेटला स्टिक होत असतात, असे काही सबस्टन्स आहेत. ते कुठले कुठले, एक आहे आयर्न, आयर्न म्हणजे काय लोखंड, दुसरं काय कोबाल्ट आणि तिसरं काय निकेल. लक्षात असं द्यायचं आहे आयकोनी. बघा एक वेळ लक्षात ठेवायचं आहे आयकोनी. आता तुम्ही मला सर आयकोनी हा वर्ड काय आहे, आयकोनी हा वर्ड मात्र स्पेसिफिक असेल आपल्यासाठी. आय फॉर आयर्न, CO फॉर कोबाल्ट, NI फॉर निकेल. हे तीन सबस्टन्स असतील आयकोनी या वर्ड मधले, जे कोणाला स्टिक होतात किंवा कोणाकडे अट्रॅक्ट होतात, ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत असतात. हा एक मॅग्नेट आहे आणि याला जे काही साधारणतः स्टिक झालेले जे सबस्टन्स आहेत ते लेखतात ते आयर्नचे असतील किंवा कोबाल्टचे असतील किंवा निकेल हे मेटलचे असले पाहिजे. लक्षात असू द्या, जे काही नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स असतात, बट फ्रॉम नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स युजिंग अ मॅग्नेट, आपल्याला काय करायचं आहे, जे नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स आहेत इथे बघा, जसं प्लास्टिक असेल, पेपर असतील किंवा बाकीचे इतर जे पार्टिकल असतील, तर ते मात्र सेपरेट करण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, मॅग्नेटचा यूज करायचा आहे. जर तुम्ही जर बाजूला जर डायग्राम बघितली तर याच्यामध्ये बघा की आपल्याला बरेचसे मात्र सबस्टन्स आहेत जे खाली पडलेले दिसत आहेत. तसं आपल्याला बरेचसे मात्र प्लास्टिक पासून किंवा फायबर पासून बनलेल्या वस्तू दिसत आहेत. आणि इथून काय केलं जात आहे, फक्त मेटलचे पार्ट जे असतात, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात त्याच्यामध्ये क्रॅप म्हणजे काय, तोडलेल्या किंवा तुटलेल्या वस्तू भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. आणि ह्या सेपरेट करण्यासाठी एक एक हाताने बाजूला करणं तेवढं इझी काम नाही. रोजचं कितीतरी क्रॅप मटेरियल येतं, कितीतरी जातं. बरं, मात्र याचा अर्थ काय, तर अशा वेळेस मात्र आपल्याला सेपरेट करण्यासाठी आपण काय करतो, जे रिसायकल करण्यासारखं मटेरियल आहे बरं मात्र मेटॅलिक, त्याला सेपरेट करण्यासाठी आपण काय करतो, इथे मॅग्नेटचा यूज करत असतो. आणि जे नॉन मॅग्नेटिक मटेरियल असेल ते कुठे राहील, बरोबर खाली शिल्लक राहणार आहे. मग सहज आपल्याला दोन प्रकारचे मात्र काय करता आले, सबस्टन्स ते सेपरेट करता आलेत. आणि त्यातनं मॅग्नेटिक आणि दुसरा नॉन मॅग्नेटिक. बघा काय म्हटलंय नोट्स मध्ये, काय पॉईंट दिले बघूया. चला, now metal like the iron, cobalt and nickel are attract toward the magnet. These are called as the magnetic substance. Okay, non-magnetic substance are not attracted by a magnet. By using a magnet, we can separate the magnetic substance from the non-magnetic substance. These methods helps in a clearing waste material and in a many industries. बघा मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज असतात किंवा जिथे मात्र गार्बेज हा कलेक्ट होत असतो, जिथे कचरा टाकला जात असतो, तर ते कचऱ्यातले मात्र मेटॅलिक पार्ट्स वगैरे सेपरेट करण्यासाठी काय करू शकतो आपण, बरं मात्र मॅग्नेटिक मेथडचा यूज करू शकतो. बघा काय म्हटलं, युजेस, इट इज युज्ड इन अ वेस्ट कलेक्शन, रिसायकल, मायनिंग अँड क्लिनिंग ऑफ द मटेरियल इन अ इंडस्ट्री. बघा जिथे वेस्ट मटेरियल टाकलं जातं तिथलं रिसायकलिंग मटेरियल करण्यासाठी किंवा रिसायकल करण्यासाठी. मायनिंग मध्ये मात्र लक्षात द्या, ज्यावेळेस काय होत असतं, मायनिंग खोदकाम केलं जातं जमिनीतनं, तर काय होतं, जमिनीतनं मात्र काही मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे मेटल पण निघत असतात आणि काही नॉन मेटल पण तिथे निघत असतात. मग अशा वेळेस जे मॅग्नेटिक सबस्टन्स असतील ते मॅग्नेट यूज करून काढून घ्यायचे आणि नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स मात्र आपल्याला तिथे ऑन द साइड ते ॲज इट इज पडू देता येईल, म्हणजे तिथे मायनिंग चालू आहे तिथे. बरोबर, कळतंय बरं. अशा पद्धतीने इंडस्ट्रीज वगैरे मध्ये मात्र याचा मोठ्या प्रमाणात यूज केला जात असतो. आणि मॅग्नेटिक सबस्टन्स सेपरेट करणं याच्यामुळे काय होणार आहे, सहज मात्र आपण काय करू शकतो, बाकी इतर सबस्टन्स मधनं सेपरेट करता येणार आहे. ओके, चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज बघणार आहोत. थँक्यू.